कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मित्र, संध्याकाळ झाली, तू पोहोचेपर्यंत रात्र होईल। साहेब, चौथी पेटी देवीच्या मूर्ती खाली आहे। मूर्ती हल्ली आहे, गावकरी खूप घाबरलेत। मित्र, पण याचा अर्थ आता सगळे देवळाजवळ असतील। मी पोहोचेपर्यंत सगळे निघून गेले असतील। गावकरी एवढ्या रात्री नाही थांबणार तिकडे। मित्र, जायला जाऊया का? हो साहेब। बरं चल, ठीक आहे, मी पण येतो तुझ्या बरोबर। नाही, नको, तुम्ही नका येऊ। बाबा मुंबईला गेलात ना कामासाठी। बाईसाहेब घरातच आहेत, तुम्ही इथेच थांबा। आणि स्पष्ट सांगायचं झालं तर इंद्राणी आत्या सुद्धा तुमच्यासाठी इथेच थांबतील। मित्रा, पण तू मी काय म्हणते, तुम्ही ड्रायव्हरना पाठवा ना माझ्या बरोबर। मी गाडी कुठेतरी लांब थांबायला सांगेन आणि चालत देवळाकडे जाईन। साहेब, फक्त मला लवकरात लवकर निघायला हवं, वेळ खूप कमी आहे माझ्याकडे। अद्वैत, तिला जाऊ दे। देवी आई तिच्या पाठीशी आहे। तुला आदेश द्यायचा आहे म्हणून बोलावलंय। हेवाना घराचा कानाकोपरा ठाऊक झाला असेल तुला। माणसानंही ओळखलंच असशील। उद्या तू या घरात यायचंस, पण नागाच्या रूपात नाही। खरा स्वर्ग वसतो कुठे बोध घ्यावा, सिंहासन तिथेची खरा शोध घ्यावा। असा भार पावन की पेटी सुखावे, तिचा शोध घेण्या त्वरेने निघावे। तिला स्पर्शता जर कुणी दुष्ट शक्ती, पराभव तुझा हेच जाणून घ्यावे।
माफ कर. आई माफ कर. खूप मोठा अनर्थ झाला आई. आम्हाला माफ कर. आम्हाला माफ कर. दुष्ट शक्तीने पेटीला स्पर्श केला. आम्ही नाही थांबवू शकलो विरोचकाला. चौथी पेटी विरोचकाला सापडली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.